तुम्ही हा टॅग पाहिला असाल आहे ना, याचा अर्थ तुमचा MPSCचा ऑप्शन असू द्या मराठी साहित्य आहे आणि तुम्ही इथं आलात, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते पाहायचं आहे किंवा ज्या टॉपिकमुळे गुण मिळतात ते सुद्धा समजून घ्यायचं आहे किंवा अभ्यास करण्याची थोडीशी पद्धत कळेल का वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही आला असाल किंवा कोणते टॉपिक वगळायला पाहिजेत आला असाल. यस, तर हे मान्य करायला हवं आहे ना, म्हणजे इथं तुम्ही स्टिक राहू शकता या व्हिडिओवर. तर आता पुढे जाण्या अगोदर पहा की जर असं कुणी असेल की ज्यांनी टाकला आहे ऑप्शनल पेपर, ठीक आहे, मराठी साहित्य म्हणून, आणि त्याला ABCD पण माहीत नाही आणि त्याला स्वतः अभ्यास कसा करावा हे पण माहीत नाही, तर हे अनोखी लाईफचं जे प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. ज्यांनी जास्त अभ्यास केलेला आहे, आता रिव्हिजनमधून आहे, त्यांच्यासाठी सुद्धा MRP बॅच आहे. आणि ज्यांना सेल्फ स्टडी करायचे आता त्यांच्यासाठी हा भाग आहे ना. बाकी पेडवाले तर आहे त्याच्यामध्ये. सेल्फ स्टडीवाल्यासाठी किंवा ज्यांना असं वाटतं की थोडंसं आणखी मला मार्गदर्शन मिळायला पाहिजे. मग सुरू करायचं. सुरू करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. आणि मग सुरुवात करूया. पेपर 1 पेपर 2 हे 2 आपला पेपर आहेत. आज आपण पेपर 1चं पाहूया की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत किंवा जे महत्त्वाचे आहेत टॉपिक आहेत, जे पहिले सुरू विचारण्याची पॉसिबिलिटी अधिक आहे. ठीक आहे, कारण इथं काही देव वगैरे नाही, अंतर्यामी वगैरे की त्यांच्या अंतरंगात झाकून बघायला की मी आहे ना की त्यांचे हेच प्रश्न येतील म्हणून नाही आहे ना. एक अनुभव म्हणून किंवा UPSCचा जो संदर्भ आहे किंवा त्याचे PYQ वगैरे पाहून आहे ना, तर त्याच्यानुसार हे सगळा आजचा हा आपला आलेख असेल म्हणू शकता. आणि जर कुणाला असं वाटत असेल की मोस्टली पेपरचं स्वरूप कसं येईल, तर 2024चा पेपर पाहतो मी. ठीक आहे, 2024चा UPSCचा पेपर पहा. पेपर पहिला जसंच तसं स्वरूप येईल माझ्या मते. ठीक आहे, कारण ते त्या लेवल असेल. कारण पूर्ण हिस्ट्रीमध्ये म्हणजे 2000 जेवढे मी पेपर पाहतो 2009 पासून 2025 2024 असा पेपर आहे जो एकदम म्हणजे इझिएस्ट लेवल आहे. ठीक आहे, त्या प्रकारचा पेपर मराठी साहित्यामध्ये येण्याची शक्यता अधिक आहे म्हणजे या MPSCमध्ये. तर आता तुम्हाला हे सिलेबस माहीत असेल, पाठ असलाच पाहिजे. ओके, तर आता पहिल्या सुरू जर आपण विचार केलं की काय येईल किंवा काय नाही येईल, तर ते एकदाच बोलूयात. भाग अ भाग ब दोन्ही पेपरमध्ये असतात. तर मराठी साहित्याच्या पहिल्या पेपरमध्ये भाग अ याच्यामध्ये 4 मुख्य टॉपिक आहेत. कोणकोणते आहेत? भाषेचे स्वरूप आणि कार्य, बोली, मराठी व्याकरण आणि लोकसाहित्य पाठ. ठीक आहे, तर भाषेचे स्वरूप आणि कार्य याच्यामध्ये कोणते प्रश्न येतील? तुम्ही जर UPSCचा संदर्भ वगैरे घेतला तर तुम्हाला असं सापडतं की भाषेच्या स्वरूपावर प्रश्न येतो, लक्षणे आणि कार्य याच्यावर प्रश्न येतोच आणि येईलच. यावर्षी हा प्रश्न येईलच. ठीक आहे, भाषेचे स्वरूप, लक्षणे, कार्य याच्यावर कुठला ना कुठला कसा प्रश्न येतो. 10 येईल, 15 येईल, 20 मार्काचा येऊ शकतो. प्रमाण भाषा आणि बोली याच्यावर पण बऱ्याच वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत UPSCमध्ये. तर हे सटीक माहीतच असलं पाहिजे की प्रमाण भाषा म्हणजे काय, बोली म्हणजे काय, दोघांमधला परस्पर संबंध काय आहे. ठीक आहे, हे प्रश्न आणि हा टॉपिक येईलच. त्याच्यानंतर ही आहे सोसूर 2 भाषा वैज्ञानिक आहेत ज्याच्यावर UPSC फोकस करते आणि पॉसिबिलिटी आहे की MPSC पण फोकस करेल आहे ना. हे सोसूर आणि नॉम चॉम्स्की नावाचे 2 व्यक्ती आहेत. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न येतो, 15ला येतो किंवा 20ला तरी येतो. 10 मार्काला येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे ना, 15 किंवा 20ला येतो. त्याच्यानंतर 13वे आणि 17वे शतक याची भाषा काय किंवा 17व्या शतकामधील फारसीचा प्रभाव काय किंवा 13व्या शतकातील भाषेचं वैशिष्ट्य वगैरे अशा प्रकारचा प्रश्न येतो. तर भाषेचं स्वरूप आणि कार्य या टॉपिकवर खूप चांगले प्रश्न येतील. ठीक आहे, कारण हा तसा विचारण्यासारखा विभाग आहे. आता याच्यात वगळण्यासारखं काय? वगळण्या म्हणजे तुम्ही प्राधान्य म्हणू शकता बरं का. हे प्राधान्यानं अगोदर करा. आता याच्यात दुसरे जे टॉपिक आहेत ते म्हणजे कोणती? एक तर आहे की ती साहित्याची भाषा, व्यवहाराची भाषा आहे ना, ते टॉपिक थोडासा कमी येईल. त्याच्यानंतर सामाजिक मापदंडानुसार जे भाषाचं स्वरूप आहे ते सुद्धा टॉपिक थोडासा कमी येईल. त्याच्यानंतर आणखी एक याच्यामध्ये टॉपिक आहे, त्या टॉपिकचं म्हणजे असं काही मेन्शन नाही आहे, परंतु भाषा, साहित्य, संस्कृती, समाज असं एक कॉम्बिनेशनमध्ये येतो. तो पण कमी येण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे येणार नाही असं नाही, फक्त अभ्यास करताना त्याला सेकंडरी तुम्ही देऊ शकता की हां ही पुन्हा करेन मी, अगोदर हे टॉपिक करेन. कळतं ना मी काय बोलतो ते आहे ना. असं म्हणत नाही की ते करू नका, हे करा. ठीक, मी एवढं म्हणतो आहे की जे अगोदर तुम्हाला मार्क देण्याची पॉसिबिलिटी वाढते ते अगोदर करा. ठीक आहे, तर हे 4 टॉपिक पहा भाषेचे स्वरूप आणि कार्यामधले, आणि खूप कमी वेळामध्ये होतात. असं म्हणू नका की हेक्टिक आहे, फक्त तुमच्याकडे डाटा असला पाहिजे. हे सोसूर, नॉम चॉम्स्की 13व्या 17व्या शतकाचा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बोलीबद्दल 3 बोली आहेत पहा. याच्याबद्दल सांगता येत नाही की कोणती बोली विचारली जाईल. तर मोस्टली अहिराणी विचारेल असं पहिल्या सुरू आपण म्हणू शकतो. अहिराणी जर विचारलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. काय विचारलं जातं? साधी गोष्ट आहे, जास्त किचकट करून घ्यायचं नाही. अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य, डांगी बोलीचे वैशिष्ट्य किंवा वराठी बोलीचे वैशिष्ट्य, म्हणजे कुठलीही बोली विचारली तर त्याचे वैशिष्ट्यच विचारले जातील.
आहे ना. वैशिष्ट्य म्हणजे एक तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची असते की बोलीमध्ये काय काय आहे. तर कुठलीही एका बोलीवर प्रश्न विचारला जातो, आहे ना. तुम्ही जर कॉमन पॉईंट जरी काढले, मे बी हा शॉर्टकट मेथड असू शकते म्हणा, परंतु ते तेवढं पण ज्यांना जास्त अभ्यास केला त्याला जमतं ते. तुम्ही जर कमी अभ्यास केला तर ते एवढ्या लवकर नाही जमणार. ठीक आहे. म्हणजे बोलीवर असं तुम्हाला वाटत असेल की खूप म्हणजे अवघड आहे सुरुवातीला अभ्यास करणारा असं वाटतं की काय किचकट आहे हे, आहे ना. दोन्ही विचार, हे विचार, असे विचार, तसे विचार, असं वाटतं ते सोनी विचार. परंतु एका बोलीवर तर प्रश्न येतो. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे भाग अ मधला, त्याचं नाव आहे व्याकरण. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं MPSC वाल्याला की मला व्याकरण येतं. तुम्ही अभ्यास केलेलं व्याकरण वेगळं आहे आणि लिहायचं व्याकरण वेगळं आहे. ठीक आहे. तुम्ही जरूर लक्षात ठेवा, तुम्हाला ते 15 मार्काला 20 मार्काला लिहायचं असतं. मग लिहायचं काय, हा मुद्दा येतो ना. आता याच्यामध्ये सगळ्यात चांगलं करण्यासारखा प्रयोग आहे पहा. म्हणजे तुम्ही करायलाच हवा, सुरुवातीलाच करायला प्रयोग तुम्ही 2-3 घंटे जर अभ्यास केला तर याच्यावर मार्क फिक्स आहेत. 15 मार्काला हा टॉपिक जर आला तर येतो. आता या तिन्हीपैकी कोणता येईल, पॉसिबिलिटी आहे की शब्दाच्या जातीवर प्रश्न विचारले जातील, है ना. शब्दाच्या जाती मग ते नाम, सर्वनाम, क्रियापद, परंतु तो अधिक कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला जास्त अभ्यास करत बसावं लागेल. ठीक आहे. परंतु हा 2-3 घंट्यामध्ये तुम्ही जर प्रयोग केला तर तो होऊन जातो. त्याच्यानंतर विभक्ती, हे प्राधान्य सांगतोय बरं का तुम्हाला. पहिले सुरू तुम्ही प्रयोग करा, दुसऱ्यांत विभक्ती करा आणि तिसऱ्यांत शब्दाच्या जाती करा, कारण याच्यावर प्रश्न येतो. 15 ते 20 मार्काला एखादा तरी प्रश्न येणारच त्याच्यामध्ये. परंतु ते शब्दाच्या जातीवर जरा कॉम्प्लेक्स जातं किंवा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. शब्दाच्या जाती, त्याचे उपप्रकार असं होतं त्याच्यात. ओके. तर बेटर आहे की तुम्ही प्रयोग करा आणि त्याच्यानंतर विभक्तीमधले जे 2-3 प्रश्न विचारले जातात त्याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता. आणि शब्दाच्या जातीवर मुख्य करा की शब्दाच्या जाती किती आहेत, त्याचे प्रकार काय, उपप्रकार, एवढं जरी केलात तर बरंचसं कव्हर होतं. ओके. म्हणजे व्याकरण तुम्हाला जसं दिसतं तसं जर सोपं वाटत असेल तर वेल अँड गुड, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. फक्त इथं लिहायचं आहे म्हणून हा एक भाग आहे. त्याच्यानंतर हा लोकसाहित्याचा भाग आहे. भाग अ मधला चौथा टॉपिक आहे लोकसाहित्य. ओके. आता याच्यावर काय ह्याच्यात भरपूर काही विचारण्यासारखं आहे, परंतु विचारतील का, माझ्या मते तेवढं नाही विचारणार. एखादा 10 मार्काला प्रश्न येऊ शकतो याच्यामधला, एखाद्या लोककथेवर, एक लोकगीतावर किंवा लोकनाट्यावर. ठीक आहे. परंतु जर 15 मार्काला त्यांनी प्रश्न विचारला किंवा 20 मार्काला जर प्रश्न विचारला तर काय विचारतील, हे 3 जे शब्द दिसतात ना तुम्हाला खाली, लोककथा, लोकगीत, लोकनाट्य, याच्यात स्वरूप वैशिष्ट्य सांगा किंवा वैशिष्ट्य सांगा असा प्रश्न येतो. तर तुम्ही काय करू शकता माहीत आहे का, लोकसाहित्याचे जे वैशिष्ट्य आहेत, ठीक आहे, म्हणजे लोकसाहित्याच्या म्हणजे आता लोककथा येतील, लोकगीत येतील किंवा लोकनाट्य येतील, त्याचे तुम्ही कॉमन वैशिष्ट्य काढून ठेवा. कुठले आले तर त्याच्यामध्ये लिहू शकता. यस, असं करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, कारण लोकसाहित्यामध्येच हे 3 टॉपिक येतात ना, त्याची कॉमन वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये येतात. पहा, असं बी तुम्ही करू शकता. हे शॉर्टकट आहे, पर करू शकता, काय अडचण नाही. पहा, मी सांगतो, जबाबदारीनं सांगतो ना, असं करता येतं. कारण ते तुम्ही जर अभ्यास केलात व्यवस्थित, ज्याने अभ्यास केला त्याला कळतं की हां, हे कॉमनच येतं सगळीकडे पॉईंट म्हणून, हे करण्यासारखं आहे. ठीक आहे. तर हा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये विचारण्यासारखं तर भरपूर आहे, परंतु जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला समोर सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बरेच टॉपिक आहेत मध्ये जर तुम्ही गेलात या लोककथा, लोकगीत, लोकनाट्यामध्ये किंवा याच्यामध्ये, तर विचारण्यासारखं भरपूर आहेत. परंतु समोर दिसते तेवढं जर तुम्ही केलात तर मार्क अधिक मिळू शकतात. एवढंच सांगायचं आहे. तुम्ही म्हणसाल की सर मध्ये जाऊन सांगा, हे सांगू, तेच त्यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी ती फुल कोर्स आहे किंवा MRP बॅच आहे, त्याच्यासाठी तो भाग आहे. इथं तो मुद्दा आहे की कोणते टॉपिक आहेत जे सरळ लगेच पाहिल्या लक्षात येतं की हे येण्याची शक्यता अधिक आहे म्हणून. ओके. तर जसं मी म्हणतोय तसा अभ्यास करा. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत रिवाईज करा. आणखी जर समजलं नसेल तर मला कॉल करा. ठीक आहे. तर हा भाग अ आहे. त्याच्यानंतर भाग ब वर, आता पेपर व्हायला भाग ब सगळ्यात किचकट भाग आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की याच्यात आउटपुट कमी आहे. जसं सेक्शन एमध्ये आउटपुट जास्त आहे ना, तसं बी भागामध्ये किंवा सेक्शन बी भाग ब मध्ये आउटपुट कमी आहे. तरी पण असं नाही की त्याच्यात काही गोष्टी करण्यासारख्या नाहीत. त्याच सांगतो मी कोणत्या करण्यासारख्या आहेत, जे टॉपिक एक्सपेक्टेड आहे की सोप्या लेवलला विचारले जाऊ शकतात. पहिला आहे पहा, सुरुवातीपासून ते 1818पर्यंतचा इतिहास. 3 टॉपिक आहेत भाग ब मध्ये, आहे ना. सुरुवातीपासून ते 1818, 1818 ते 1990 आणि साहित्य समीक्षा, हे 3 भाग आहेत. आता 1818पर्यंत काय वारकरी आहेत, आहे ना, महान भूपंत आहेत, पंडित कवी आहेत, बखर आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय तेच तुम्हाला सांगतो. हे वारकरीवर प्रश्न विचारला जातो. त्यातल्या त्या 4 संतांवर प्रश्न विचारतात. 4 संत कोण? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, यांच्यावर प्रश्न विचारला जातो. आणि वारकरी संप्रदायावर एकंदरीत प्रश्न विचारला जाण्याची शक्यता अधिक आहे.
ओके. महानुभव पंथावर वारंवार UPSCने प्रश्न विचारला आहे. मग साती ग्रंथ, लीळाचरित्र असेल किंवा चक्रधर स्वामी असतील, विचारलं जातं त्याच्यामध्ये. बखर साहित्यामध्ये एकच प्रश्न असतो, बखर साहित्य हे इतिहास आहे का कल्पित आहे? इतिहास आहे का कल्पित आहे? तर हे 3 टॉपिक आहेत जे मोस्टली एक्सपेक्टेड आहेत की येतील परीक्षेमध्ये. पंडित कवीवर मे बी कमी जास्त होईल, शाहीरवर मे बी कमी जास्त होईल आहे ना, परंतु ही पहिले स्वरूप प्राधान्य आहे की ही 3 टॉपिक तुम्ही करायला हवे. त्याच्यानंतर 1850 ते 1990चा इतिहास आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोळ आहे. म्हणजे काही ज्यांना माहीत नसतं त्यांनी इथंच अडकून बसतात पहा. कारण याच्यामध्ये काही टॉपिक आहेत, कथा, कादंबरी, नाटक, कविता, हे 4 टॉपिक आहेत. हे तुम्ही 4 टॉपिक वगळू बी शकता. हां, मी जबाबदारीने सांगतोय तुम्हाला. कारण काय की तुम्ही कितीही डोकं फोडलं तिथं तर तुम्हाला माहीत नाही की काय येणार आहे, किंवा मी बी नाही सांगू शकत अभ्यास करून सुद्धा की काय येणार आहे नेमकं. कारण कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता याच्यामध्ये कितीतरी कवी आहेत, कितीतरी लेखक आहेत, कितीतरी कथाकार आहेत. कुणावरही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आहे ना, प्रिडिक्ट मी करणार नाही कारण ते आपल्या हातची गोष्ट नाही आहे ना. मी काय तज्ज्ञ नाही, अंतर्यामी नाही, काहीच नाही. हां, मी एवढं सांगू शकतो की याच टॉपिकमध्ये काही टॉपिक आहेत जसं की ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य आहे ना. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी याच्यावर जर प्रश्न आला तर हा टॉपिक करण्यासारखे आहेत, कमी वेळामध्ये होतात. आणि स्त्रीवादीवर वारंवार UPSC प्रश्न विचारते, तुम्ही करू शकता, ठीक आहे. परंतु बाकीच्या टॉपिकवर जर डोकं लावत बसलात तर एक तर आउटपुट नाही आहे आणि वेळ घातं, ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या सेक्शनवर फोकस करा ज्याच्यातून मार्क मिळतात. ओके. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे पहा, भाग बीचा साहित्य समीक्षा. याच्यावर काय, याच्यावर पण म्हणजे भरपूर काही विचारण्यासारखं आहे, परंतु जे सोप्या लेवलला किंवा आता या पहिल्या लेवलला विचारले जाईल ती आहे पहा, साहित्याचं स्वरूप सांगा, साहित्याचे प्रकार सांगा, साहित्याचे कार्य सांगा. यस. त्याच्यानंतर समीक्षामध्ये, समीक्षा म्हणजे काय, समीक्षेचं कार्य आणि समीक्षेच्या पद्धती, 1-2 पद्धती. आता तुम्ही हे पहा, म्हणजे आपलं जे चॅनल आहे ना तिथं मी भरपूर व्हिडिओ आहेत, तिथं तुम्ही पाहू शकता की पद्धती कोणकोणत्या आहेत. बरंच ते टॉपिक आहे कवर आहेत, तिथं तुम्ही हे सगळ्या गोष्टी पाहू शकता. ओके. तर हे असे टॉपिक होते की जे पाहिल्यानंतर येतील असे, ठीक आहे. मी दावा करत नाही की हे येतीलच, असं होईलच त्याच्यामध्ये, कारण ते काय गरजेचं नाही. फक्त एका विद्यार्थ्याला की एक मार्ग मिळावा की असे कोणते टॉपिक आहेत जे अभ्यास केल्यानंतर मार्क मिळण्याची पॉसिबिलिटी, शक्यता अधिक आहे, ठीक आहे. या दृष्टिकोनातून तुम्हाला हे टॉपिक सांगितलेले आहेत. आणि हा जो पेपर 1 आहे ना तो खूप सोपा असतो. जनरली असं उलटं होतं बरं का, म्हणजे मी जसं पाहिलं आहे आत्तापर्यंत की जो सोपा आहे त्याच्यामध्ये मार्क कमी मिळवतात आणि जो अवघड आहे त्याच्यामध्ये मार्क जास्त मिळतात. म्हणजे पेपर 2मध्ये असं वाटतं की म्हणजे मुलांना वाटतं की अवघड आहे परंतु मार्क त्याच्यामध्ये जास्त मिळतात. पेपर 1 सोपा आहे असं वाटतं पण मार्क कमी मिळतात. तसं पाहिलं तर पेपर 2 सोपाच आहे, असं नाही की पेपर 1पेक्षा पेपर 2 अवघड आहे, असं नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला ते पुस्तकं नीट वाचता आले पाहिजे, त्याचा संदर्भ वगैरे नीट कळला पाहिजे, बस एवढंच आहे त्याच्यात. अवघड काहीच नाही आहे, बिलकुल पण नाही आहे, ठीक आहे. फक्त तुम्ही जर बुद्धी लावा फक्त, आहे ना. तुम्ही आता एवढे MPSC क्लिअर करता, UPSC क्लिअर करता, म्हणजे प्री वगैरे करता, याचा अर्थ तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या बुद्धीचा वापर करू शकता. फक्त एकदा पाहायचं आहे की हे नेमकं आहे कसं. एकदम सोपं आहे. जो पाहत नाही ना तो फक्त फॉलो करतो पहा, आहे ना. तर त्या लिस्टमध्ये तुम्ही जाऊ नका. मग काय होतं बरं का, त्या म्हणजे आपल्या मेन लिस्टमध्ये मग तुमचं नाव येत नाही असं होतं. तुम्ही दुसऱ्याला फॉलो करू नका, तुम्ही स्वतःला फॉलो करा. अरे हे कोणतं आहे, कशा प्रकारचं आहे, कुठले टॉपिक आहे जे विचारण्यासारखं आहेत. ओके. तर हे पेपर 1चं थोडक्यात भाग होता की काय विचारण्यासारखं आहे. ओके. तर हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही मला संपर्क साधून बऱ्याच गोष्टी विचारू शकता. असं नाही सगळे पैशावरच गोष्टी होतात. तुम्हाला मी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पण म्हणतो, कारण तुमची पहिली मेन्स आहे आणि मला जे जमतं ते सांगतोय की मराठी साहित्य, इथिक्स, निबंध याच्यावर तुम्ही मला विचारू शकता की सर हे असं का तसं का. तुम्हाला कॉल करू नाही वाटलं तर मेसेज करा, मी मेसेजवर पण रिप्लाय देईल, है ना. इन्स्टंट नाही होणार कारण मी काही ChatGPT वगैरे नाही आहे ना. एक 24 तासाच्या आत तर देईनच तुम्हाला रिप्लाय जर मी नाही पाहिला नसेल तर. ओके. तर अशा प्रकारचा हा आजचा भाग होता. आणि आपलं जर पेड गोष्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हे अनोखी लाईफचा ॲप आहे ना, टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्ही पाहू शकता की मराठी साहित्य, इथिक्स, निबंध या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला मार्गदर्शन किंवा हे सगळं काही मिळतं, ठीक आहे. हां, स्कॉलरशिप पाहिजे असेल तर पण ती पण मिळते. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.